नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 2 बघतोय. सिम्प्लिफाय. इथे मी पहिलं एक्झाम्पल लिहून घेतलं आहे. 2a + 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस b ब्रॅकेट क्यूब. इथे मी a + b ब्रॅकेट क्यूबवाला फॉर्म्युला पण लिहून घेतला आहे आणि a - b ब्रॅकेट क्यूबवाला फॉर्म्युला पण लिहून घेतला आहे. इथे हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो फर्स्ट ब्रॅकेटसाठी आणि हा वाला फॉर्म्युला आहे तो सेकंड ब्रॅकेटसाठी वापरायचा आहे. तर हवं तर आपण इथे a आणि b असं लिहून घेऊया. आता आपण हे व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. बघा, पहिलं आहे ते ह्या वाला फॉर्म्युलाप्रमाणे लिहून घेऊया. 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय 2a स्क्वेअर मल्टिप्लाय b प्लस 3 मल्टिप्लाय 2a मल्टिप्लाय b स्क्वेअर प्लस b क्यूब आणि हा बॉक्स कंप्लीट. ओके, मायनस. आता हा जो बॉक्स आहे तो या फॉर्म्युलाप्रमाणे लिहून घ्यायचा आहे. आता बघा, 2a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय b प्लस 3 मल्टिप्लाय 2a मल्टिप्लाय b स्क्वेअर मायनस b क्यूब ब्रॅकेट. आता इथे बघाल तर इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. नाहीतरी व्हॅल्यू ज्या आहेत आपल्या त्या सेमच आहेत. ओके, आता आपण स्क्वेअर्स आणि क्यूब्स करून घेऊया. इथे बघा 2a याचा क्यूब करायचा आहे, 8a क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय b 3 प्लस इथे प्लस आहे 3b मल्टिप्लाय. आता या बॉक्सचा स्क्वेअर करा, 4a स्क्वेअर प्लस आता इथे बघा 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब मायनस. आता हा पुढचा बॉक्स आहे तो सॉल्व करूया. बघा, हे 2a क्यूब करायचा आहे, 8a क्यूब मायनस 3 आणि bचं 3b मल्टिप्लाय 2a स्क्वेअर करायचा आहे, 4a स्क्वेअर प्लस आता हे 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 6a आणि हा b स्क्वेअर मायनस b क्यूब बॉक्स कंप्लीट. आता फक्त ह्या 2 नंबरचं आणि या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन राहिलं आहे, ते आपण आत्ता या स्टेप्समध्ये करून घेऊया. 8a क्यूब प्लस 3 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 12a स्क्वेअर b प्लस 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब मायनस. आता इथे मायनस आहे म्हणून हा बॉक्स आत्ताच नाही आपण काढत आहे, नंतर काढायचं आहे. बघा, हा 8a क्यूब मायनस 3 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 12a स्क्वेअर b प्लस 6a b स्क्वेअर मायनस b क्यूब बॉक्स कंप्लीट. आता आपण हा बॉक्स काढून घ्यायचा आहे, पण हा बॉक्स काढून घेताना बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळं या बॉक्समधले साईन्स सगळे चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे जिथं मायनस आहे तिथे प्लस आणि जिथे प्लस आहे तिथं मायनस लिहून घ्यायचं. फर्स्ट बॉक्स आहे तो आपला आहे असाच लिहून घ्यायचा, 12a स्क्वेअर b प्लस 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब मायनस. आता या बॉक्समधले साईन्स चेंज करून लिहायचे. आता हे मायनस आहे तर प्लस 12a स्क्वेअर b मायनस हे प्लस होतं म्हणून मायनस लिहिलं, 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब. आता इथे बघा, हा जो 8a क्यूब आहे हा प्लस आहे आणि हा 8a क्यूब आहे तो मायनस आहे. म्हणजे या टर्मला ही टर्म कट झाली आणि इथे 6a
बी स्क्वेअर आहे ते प्लस आहे आणि इथे आहे ते 6ab² आहे ते मायनस आहे, म्हणजे या टर्मला ही टर्म कट झाली. राहिली म्हणजे ही टर्म, ही आणि लास्टची ही टर्म. आता इथे बघाल तर a²b मग हे टर्म्स पाठीमागचे व्हेरिएबल्स सारखे आहेत म्हणून या पुढच्या नंबरचे आपण ॲडिशन करतो आहे. म्हणजे 12 + 12 24 a²b प्लस इथं b³ आणि इथेही b³ आहे म्हणून आपण इथे पुढे नंबर नाहीत म्हणजे 1 आणि इथे 1 + 1 2b³ असं केलं. आता हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल आपलं आहे 3r - 2k³ प्लस 3r + 2k³. आता इथेही आपण दोन्ही फॉर्म्युला लिहून घेऊया. a + b³ = a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³ आणि दुसरा फॉर्म्युला आहे a - b³ = a³ मायनस 3a²b प्लस 3ab² मायनस b³. आता इथे मायनस आहे म्हणजे हा वाला फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय करायचा आहे, हा वाला फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. तर आपण इथे a b असं लिहून घेऊया. a b. आता आपण व्हॅल्यू घेऊया. बघा हे a³ म्हणजे 3r³ मायनस 3 × 3r² × 2k प्लस 3 × 3r × 2k² मायनस 2k³ ब्रॅकेट प्लस. आता आपण हा फॉर्म्युला या बॉक्ससाठी अप्लाय करूया. बघा 3r³ प्लस 3 × 3r² × 2k प्लस 3 × 3r × 2k² प्लस 2k³ बॉक्स. आता मगाच्या गणितासारखं इथले नंबर्स आहेत ते सेमच आहेत, फक्त इथे मायनस इथे प्लस आहे, इथे मायनस इथे प्लस आहे. आता आपण पुढे स्क्वेअर्स अँड क्यूब्स करून घेऊया. बॉक्समध्ये इथे 3चा क्यूब करायचा आहे 27 आणि rचा r³ मायनस आता हा नंबर आणि हा नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या बॉक्सचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे त्यामुळे आपण ते पाठीमागं ठेवतो आहे. 3 आणि 2 6k × 9r² प्लस बघा इथं 3 आणि 3rचं मल्टिप्लिकेशन 9r × 4k² मायनस आता इथं 2चा क्यूब 8 आणि kचा k³ बॉक्स प्लस. आता आपण खालच्या बॉक्सचं करून घेऊया. बघा 27r³ प्लस 6k म्हणजे इथेही 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 6 आणि हा k मल्टिप्लाय या बॉक्सचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. आता मग 3rचा स्क्वेअर 9r² प्लस 3 मल्टिप्लिकेशन 9r मल्टिप्लाय 2kचा स्क्वेअर 4k² मायनस प्लस 2kचा क्यूब करायचा आहे 8k³ बॉक्स. ओके. आता आपण हे बॉक्स आहेत ते काढूया. 7r³ मायनस इथे हे मल्टिप्लिकेशन राहिले तेही करून घेऊया. 6 आणि 9चं 54r² k प्लस
हे मल्टिप्लिकेशन आहे तेही करून घेऊया. 9 आणि 4चं 36 आर के स्क्वेअर मायनस 8 के क्यूब प्लस. आता इथे प्लस साईन असल्यामुळं आपण हा डायरेक्ट बॉक्स करतोय कारण याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. आता पहिली टर्म आहे 27 आर क्यूब तशीच लिहिली. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. प्लस 6 आणि 9चं 54 आर स्क्वेअर के प्लस 9 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 36 आर के स्क्वेअर प्लस 8 के क्यूब. ओके. आता इथे बघाल तर 54 आर स्क्वेअर के आणि इथे प्लस 54 आर स्क्वेअर के. या टर्मला ही टर्म कट झाली. इथे मायनस 8 के क्यूब आणि इथे प्लस 8 के क्यूब. या टर्मला ही टर्म कट झाली. बघा इथे ही टर्म ही आणि ही टर्म राहिल्या. तर आता इथे आर क्यूब आहे, इथं आर क्यूब आहे, म्हणून ह्या पुढच्या नंबरची आपण ॲडिशन करतोय. 54 आर क्यूब प्लस इथे बघा आर के स्क्वेअर म्हणून आपण या पुढच्या नंबरचे ॲडिशन करतोय 72 आर के स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे आपलं दुसरे एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.